उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या तथा शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय जनता पार्टीवर तसेच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली। भाजपाची भूमिका लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी सत्तेच्या गैरवापरावर बोट ठेवले आणि शिवसेना या विरोधात ठामपणे लढा देणार असल्याचे स्पष्ट केले। आज माझा पहिला दिवस आहे, हळूहळू सर्व कामे मार्गी लावू असे सांगत सुषमा अंधारे यांनी आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय काम केले जाईल असा विश्वासही व्यक्त केला। तोच पॅटर्न जिल्हा परिषदेमध्ये पण दिसतो। सिंधुदुर्ग आणि कोकण भागात बस 11 जिल्हा परिषद सदस्य हे बिनविरोध निवडून आले। या बिनविरोधाच्या राजकारणात ये पैसा बोलता है, ये पैसा तोलता है। खरं तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतदारांना चॉईस असला पाहिजे। मतदारांचा चॉईस तुम्ही अशा पद्धतीने काढून घेताय म्हणजे एका अर्थाने तुम्ही लोकशाही मारत आहात। काही निवडणुकीच्या काळात सोलापुरात शिवसेनेच्या वार्ताहर झाल्यासारखी स्थिती होती, निर्णायक स्थिती होती, बंडखोरीची स्थिती होती, एकमेकाची पदाधिकारी सुद्धा नीट बोलत नव्हते, संपर्कात नव्हते, आंदोलन झाली त्या काळात अगदी निवडणूक सुरू असताना। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सोलापूरची शिवसेना बांधणीसाठी काही संकल्प आणि काही बदल केले जातील काय, अशी काही चिन्ह आहेत का? मी आपल्याला अगदी सुरुवातीला म्हटलं की इथं माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मी माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून सगळा आढावा घेणार आहे। आज माझा पहिला दिवस आहे आणि सपोज माझ्या संघटना बांधणीची काही स्ट्रॅटेजी जरी असेल तर मला सांगा, जर मी ती तुमच्याशी डिस्कस केली तर ती स्ट्रॅटेजी कशी राहील बरं? सो मला काही गोष्टी माझ्या स्ट्रॅटेजी बनून राहू द्या, काही गोष्टी मला तुमच्याशी बोलू द्या। मुंबईमध्ये भाजपच्या 11 नगर मुंबईमध्ये भाजपच्या कांग्रेसच्या महिला खासदार शिंदे यांच्यावर टीका केली होती। तो कदम पीछे नहीं किया सके, 50 कदम नीचे गेले, वो भी टांग ऊपर। काय माहितीये का? नाही नाही, गोरे बोलले त्याच्यात काय विशेष आहे? काय आश्चर्य वाटायचं कारण आहे? पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा। जो ज्या संस्कृतीमध्ये वावरतो तो ती संस्कृती ते संस्कार दाखवतो। तो भाजपचा संस्कार आहे, त्यात फार काय मोठी गोष्ट आहे? उन्नाव कटुवाच्या बलात्कार कांडामध्ये ज्या कुलदीप सेंगरवर आरोप होते त्या कुलदीप सेंगरची मिरवणूक काढणारी भाजपा, महिला खेळाडूचं यौन शोषण करण्याचा आरोप ज्या ब्रिजभूषणवर, त्या ब्रिजभूषणला उमेदवारी देणारी भाजपा, बदलापूरमध्ये ज्या तुषार आपटेवरती आरोप आहे त्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणारी भाजपा, फलटणमध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या रोहित नागतिळेवरती आरोप आहे त्या रोहित नागतिळेला उमेदवारी देऊन निवडून आणणारी भाजपा। अजून किती उदाहरणं देऊ? माझ्याकडे चिक्कार आहेत बरं का। नाही नाही नाही, तर त्याच्यामुळे गोरे याच्यापेक्षा वेगळे वागले असते तर बातमी झाली असती। गोरे जर म्हणाले असते ना की प्रणितीताई आपण माझ्या बहिणी आहात आणि मी माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलू इच्छित नाही, तर ती बातमी झाली असती की अरे बापरे, हाऊ इट इज पॉसिबल, गोरे चक्क इतकं संस्कारी भाषा बोलले, तर बातमी होईल। पण गोरे ज्या पद्धतीने बोलले, इसमें कोई, ये बडा लाजमी है, बडा लाजमी है ये। म्हणजे बघा, काल तिकडे काहीतरी मुंबऱ्यात झालं तेव्हा आवड काय म्हटले की आप कुछ भी बोलो मैं आपके खिलाफ नहीं बोलूंगा। ती संस्कृती झाली। हा फरक आहे, संस्कारांचा फरक आहे असं। काही मुंबईमध्ये भाजप वगैरे तसं यश नाही ताई, सोलापूरमध्ये आमच्याकडे असणाऱ्या आमदार दिले, तिथं आपलं काहीच अस्तित्व नाही। आमच्या हे बघा, सोलापूर एकतर मूळचा गड होता तो काँग्रेसचा। नाही, उदाहरण दिलं अशा अनेक ठिकाणी। सोलापूर हा मूळचा गड होता काँग्रेसचा आणि सोलापूरमध्ये आता काँग्रेसला ओव्हरटेक करत इथे आली भाजपा। याचा अर्थ असा आहे का की गोरेंचं नेतृत्व फार सोलापूरकरांनी मान्य केलंय? गोरेंनी तरी म्हणावं की लोकांनी, गोरेंनी म्हणावं एकदा की सोलापूर मधलं एक ना एक मत फक्त आणि फक्त जयकुमार गोरेला बघून दिलं, मानलं आपण? नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत। तो एकूण भाजपचा करिश्मा, भाजपच्या कूटनीती, षडयंत्र आणि कपट कारस्थानाचा करिश्मा, त्याच्यात जयकुमार गोरेंचं काही स्वतःच असं क्रेडिट नाही। त्यामुळे आमची अडचण काय आहे की आम्ही कपट कारस्थान करायला फार कमी पडतो राजे। शिवसेना कसं ओपन किचन आहे, जे शिस्त ते दिसतं, आम्हाला असं कपटी कारस्थान करता येत नाही, तो आमचा प्रॉब्लेम आहे। पण शिकू कदाचित सोलापूरमध्ये आलोय तर
काही गुलाबराव पाटील असं म्हणतायत की मतदानाच्या दिवशी जो आहे तो मतदार हा राजा असतो आणि घटनेने प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. तो बरे टाटांना असेल तसंच हेमा मालिनीला पण प्रश्न काय आहे? एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. त्या जिल्हाध्यक्षांना उद्देशून असं म्हणतायत की तुमची बायको देखील हेमा मालिनीचं आहे असं समजा. मला ना खरंच माझी डिग्निटी राखावीशी वाटते कधी कधी की आपण नाही तेवढ्या खाली जाऊ. बक्ष दिया. इम्तियाज जलील असं म्हणतात की महाराष्ट्र हिरवा करू. त्यावरती नवनीत राणा असं म्हणतात की याच्या 7 पिढ्या गेल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही. इम्तियाज भाईंबद्दल व्यक्तिशः मला आदर आहे, व्यक्ती म्हणून खूप आदर आहे. परंतु आता जे काही त्यांचं चाललंय ना, इकडून एकाने बोलायचं तिकडून एकाने बोलायचं, यात खरंच मला अजिबात एकही शब्द बोलायची इच्छा नाही. कारण जेव्हा एक स्क्रिप्टेड गेम चालू असतो, ऍप डाउनलोड करतो ना, ऍप डाउनलोड केल्यावर आपल्याला माहिती असतं की त्याच्या स्टेप कशा असणार आहेत, फर्स्ट स्टेप काय, सेकंड स्टेप काय, थर्ड स्टेप काय. तर त्या स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही. नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने. फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता MIM सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे. की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते MIM आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ म्हणजे MIM आहे? एकदा त्यांना